आणि त्यांच्या सत्कारापेक्षा खऱ्या अर्थानं नवतरुणांना तरुणींना प्रेरणा देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी आपण उपस्थित झालो। अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या सत्कार मूर्ती रेणुकाताई केकन ज्यांनी नुकतंच आत्ता भाषण केलं असं निशाताई ढोणे आणि त्यांच्यासोबत अजूनही आमच्या काही भगिनी ज्यांचा आपण नुकताच सत्कार केला, यासोबतच वाशिम येथील उपजिल्हाधिकारी घुगे साहेब असतील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित, आपल्या गावातील सगळ्या माता भगिनी, आमचे सगळे तरुण बांधव, गावातील सगळे ज्येष्ठ नागरिक आणि खास करून आमच्या या दोन भगिनीला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे त्यांचे पालक। कारण खऱ्या अर्थानं मुलाला मुलीला जर घडवायचं असेल तर त्या मुलामुलीमध्ये तर जिद्द असावीच लागते, परंतु त्यासोबत त्याच्या पालकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते आणि ती इच्छाशक्ती या दोघींच्या पालकामध्ये या ठिकाणी होती, म्हणूनच आज या दोघी बहिणी आपल्या या ठिकाणी बसल्या। एखाद्या बापाला किंवा एखाद्या आईला आपला मुलगी किंवा आपली मुलगी घडत असताना, उच्च पदावर जात असताना जो काही आनंद होतो, हा आनंद जर आपल्याला बघायचा असेल तर या दोघींच्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, आपल्याला तो आनंद बघायला मिळेल। आताच आमची निशा बोलत असताना तिचे वडील माझ्या बाजूला बसले होते, ते हुंदके देऊन रडत होते, कारण त्यांनी ज्या कष्टातून मेहनतीतून आज तिला घडवलं आणि तिनं त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी फळ दिलं, त्याचे खऱ्या अर्थानं ते आनंद अश्रू होते आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणी होते। म्हणून आपल्या सगळ्या मुला मुलींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या प्रत्येकाचे आई वडील अतिशय कष्टानं मेहनतीनं आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, आपली मुलगी मोठी झाली पाहिजे, चांगल्या पदावर ते बसले पाहिजे, चांगल्या नोकरीला लागले पाहिजे आणि कुठेतरी त्यांच्या माध्यमातून समाजात आपलं नाव झालं पाहिजे, ही इच्छा जेव्हा उराशी बाळगून त्या ठिकाणी आपल्यासाठी अहोरात्र झगडत असतात, आपलं संपूर्ण आयुष्य डावावर लावत असतात आणि आपल्या मुला मुलींना त्या ठिकाणी घडवत असतात, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे त्या मुला मुलींच्या हातात असतं, ते आपण पूर्ण केलं पाहिजे। त्यासाठी खऱ्या अर्थानं आजच्या या दोन्हीकडून आपण धडा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे। आयुष्यात आपल्याला खूप काही कमी वर्षे असे मिळतात की ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण काहीतरी क्रांती करू शकतो, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण ज्या समाजात, ज्या भागात जन्मलो, ज्या परिसरात जन्मलो, त्या परिसराचं, त्या भागाचं, त्या कुटुंबाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं, याची जाणीव मनात ठेवून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो। याची जाणीव जर आपल्याला असली तर निश्चितच आपण काहीतरी इतिहास घडवू शकतो। म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। अहो, सोपं नसतं एखादी तरुण मुलगी आपलं गाव सोडून बाहेरच्या गावाला जर ज्यावेळेस पाठवायची तर तिच्या आईवर, तिच्या वडिलावर काय बीतत असेल, इथं ज्यांना मुलगी आहे त्यांना विचारा, जरा त्यांना त्यांचं दुःख विचारा। मुलगी तिकडे अभ्यासासाठी जागत असती आणि तिचे आई वडील तिच्या चिंतेत या ठिकाणी जागत असतात। जसं या ठिकाणी रेणुकानी सांगितलं की मी 24 तासातले 20 तास अभ्यास करत होती। बेटा, तू 20 तास अभ्यासासाठी जागत असेल, परंतु तुझे आई वडील 24 तास तुझी काळजी करत त्या ठिकाणी जागत असेल, हे एक मोठं दुःख आणि काळजी त्या ठिकाणी आई वडिलांच्या मनामध्ये असते। त्यामुळे आयुष्यात शिक्षण घेत असताना सगळ्या मुला मुलींनी ह्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। आज आपण ज्यांच्या फोटोला स्मरण करून या ठिकाणी हा कार्यक्रम केला, ते राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की एकरिका पण शाळा शिका, अशा पद्धतीचा संदेश सुद्धा त्यावेळेस राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्या काळात आपल्याला दिला। या ठिकाणी सांगण्यात आलं की मुलींना शिक्षणाची दारं खुली नव्हती, परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांनी दगडं खाल्ले, लोकांच्या शिव्या खाल्ल्या, पण तुमच्या आमच्या मुलीला आता सुखानं शिकता यावं, जगता यावं म्हणून त्या काळात संघर्ष केला आणि त्याचं फलित म्हणून आज आपल्या ह्या मुली या ठिकाणी बसल्या, त्या सगळ्या मुली. म्हणजे थोर महापुरुषाचा आदर्श आपण डोक्यात त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, त्यांच्या संघर्षाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून सुद्धा आज मुलींना मुलांना शिक्षणाची अनेक दारं खुली झाली, त्यांचा सुद्धा आदर्श आपण घेतला पाहिजे. ज्या राष्ट्रमाता जिजाऊच्या भूमीतून आम्ही या ठिकाणी आलो, त्या राष्ट्रमाता जिजाऊनं सुद्धा छत्रपती शिवरायाला घडवलं, त्या राष्ट्रमाता जिजाऊचा आदर्श सुद्धा आपण घेतला पाहिजे. पण थोर महापुरुष फक्त आपण आठवणीत ठेवण्यासाठी नाही किंवा भाषणात त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यापुरता नाही, तर आपण आपल्या जीवनात त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आपण त्या बाबतीत त्यांचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. मग भविष्यात आज मला आनंद वाटतो की पातूर सारख्या डोंगर दऱ्यात असलेल्या या तालुक्यात आज यूपीएससी एमपीएससी मध्ये आमच्या भगिनी त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत. म्हणजे अतिशय ग्रामीण भागातून आपल्या मुलं मुली त्या ठिकाणी जात आहेत. पूर्वी शहरी भागाची त्या ठिकाणी मक्तेदारी असायची, काही विशिष्ट लोकांची त्या ठिकाणी मक्तेदारी असायची, परंतु आज आपल्या ओबीसी समाजातून सुद्धा आपल्या मुलं मुली त्या ठिकाणी जात आहेत, आपलं नाव कमावत आहेत आणि स्वतःच्या कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला ठसा उमटवत आहेत. हे काही सोपं नसतं. या ठिकाणी घुगे साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीचे परिश्रम त्या ठिकाणी घ्यावे लागतात. आमच्या अनेक या ठिकाणी अजूनही भगिनी त्यांनाही माहिती की कशा पद्धतीनं परिश्रम घेऊन त्या ठिकाणी पुढे जावं लागतं. त्यांनाच काय, आम्हालाही माहिती की कसा संघर्ष करावा लागतो. आज माझ्यासोबतचे घुगे साहेब अनेक जण IAS IPS झाले, माझ्या वर्गातले झाले, माझे रूम पार्टनर झाले. आम्हाला ते जमलं नाही म्हणून आम्हाला या धंद्यात यावं लागलं. संघर्षाशिवाय काही नाही. आमच्या आई वडिलांना वाटत होतं कुठतरी यांनी उच्च पदावर जावं, पण ते ठीक आहे, त्यांची उणीव आम्ही ते समाजकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी भरतोय. शेवटी कुठेतरी आपण समाजहिताचं काम केलं पाहिजे, समाजाच्या उपयोगी पडलो पाहिजे आणि आपल्याकडून समाजाला काहीतरी देणं लागतं याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आज त्या परीक्षा पास झाल्या, उद्या भविष्यात त्या कुठल्या तरी पदावर त्या ठिकाणी बसतील, परंतु त्या पदावर बसल्या म्हणजे त्यांची जबाबदारी संपली असं नाही, त्यांनाही माहित आहे. आणि मला अतिशय आनंद वाटला की त्या दोघीचे बोलणं मी अतिशय बारकाईने ऐकलं, शब्द ऐकला. त्या दोघींच्या शब्दामध्ये भाषणामध्ये त्यांच्या भविष्यातील जबाबदारीची जाण आहे. त्या दोघींच्याही मनोगतात त्या ठिकाणी दिसून आलं की हा संघर्ष इथं संपलेला नाही, अजून आयुष्यात खूप मोठा संघर्ष बेटा तुम्हाला करायचा आणि त्या दोघींच्या मनात ते दिसतंय. परीक्षा पास झाली, अधिकारी झाले म्हणजे संपलं असं नाही. अनेक लोक असतील आज जशा त्या सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी अधिकारी म्हणून बसले आहेत, तसे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोक त्यांच्याकडे उद्या काम घेऊन जातील. त्यांना कामाच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे, कामाच्या माध्यमातून त्यांची सेवा त्यांना करायची आहे आणि आपल्या सोबतच आपल्यासारख्या अनेक मुला मुलींना त्या ठिकाणी घडवण्यासाठी सुद्धा त्यांना मदत करायची. एक दिवस कार्यक्रम झाला, भाषण केला म्हणजे संपला असं नाही. त्यांना आयुष्यभर आपल्यासारख्या अनेक मुलं मुली कसे पुढे जातील यासाठी काम करायचंय. जसं आपण बघितलं की प्राण्याला हे कळतं की आपण एकमेकाला मदत केली पाहिजे. पुरुषापेक्षा आमच्या महिलाला चांगलं कळलं की आपण बघितलं की एका मुंगीला जर साखरेचा डब्बा सापडला, अख्ख्या मुंग्याची रांग त्या साखरेच्या डब्याकडे लागते का नाही? म्हणजे ती मुंगी सगळ्या मुंग्याच्या कानात सांगते की यार साखरेचा डब्बा इथं आहे. मुंगी मुंग्यापासून लपवत नाही, ती सगळ्या मुंग्याला सांगते की साखरेचा डब्बा ह्या कोपऱ्यात आणि त्या ठिकाणी आहे. आमच्या माता भगिनीनं किती डब्बा कपाटात ठेवून लपून ठेवू, एका मुंगीला सापडला की अख्ख्या मुंगीला तो डब्बा सापडतो. तसा तुम्हाला हा साखरेचा डब्बा सापडा आपल्या सहकार्याला तो दाखवला पाहिजे. पशु पक्षाकडून प्राण्याकडून आपण ते शिकलं पाहिजे. पशु पक्षाला जर कळतं की आपण ज्या जातीत जन्मलो, आपण जर त्या ठिकाणी काही मिळवतो तर आपल्या सोबतच्या लोकांना त्या ठिकाणी ते मिळलं पाहिजे
हे जर पशु पक्ष्यांना कळतं तर आपण मानव जातीत जन्म घेतला हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे आपल्याला इथे समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण इतरांना मदत केली पाहिजे. आपण कावळ्याचं उदाहरण बघतो. एखादा कावळा अडचणीत सापडू द्या आणि कावळ्यानं फक्त काव काव करू द्या, शेकडो कावळे त्याच्या मदतीला धावून येतात का नाही? ते आमच्या ग्रामीण भागात, शेतात, वाड्या वस्तीत काम करणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती. मग जर एका कावळ्याला कळतं की एका आपल्या बांधवानं आपल्याला आवाज दिला तर आपण त्याच्या मदतीला धावून जायचं, तर तुम्ही आम्ही हाडामासाची माणसं आहोत. आपण सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्या भागातल्या, आपल्या परिसरातल्या आपल्या एखाद्या माणसाला जर आपली गरज आहे तर आपण त्या ठिकाणी त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. हाच परिसर आणि कुठलाच समाज पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी ह्या विचाराची खुणगाठ आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे. हे विचार आपण सगळ्यांनी मनामध्ये त्या ठिकाणी अंगीकारले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे गेलं पाहिजे. खास करून आमच्या महिलांनी सुद्धा, कारण तुमचा संघर्ष सगळ्यात जास्त असतो. या ठिकाणी उपस्थिती आपल्या माता भगिनीची जास्त आहे, परंतु घरातला खऱ्या अर्थानं संघर्ष तुम्ही करत असता. सोपं नसतं. एका माय माऊलीचं दिवसभरातलं घुगे साहेब जर काम आपण आठवलं आणि ते जर सगळं तपासलं तर ते सोपं नाही. अहो, एकच काम जर 4 दिवस आपल्याला सारखं करायचं सांगितलं तर आपल्याला कंटाळा येतो, आपण 5व्या दिवशी ते नाकारतो. पण सकाळी उठल्यापासून तेच काम, दोन्ही भांडी, घराचं सगळं बघणं, मुलामुलीचं बघणं, शाळेचं बघणं, डबा करून देणं, नवऱ्याचं जे काय असेल ते काम करून देणं, हे सगळं रेग्युलर तेच रुटीन काम आहे. आमच्या माता भगिनी आयुष्य त्यात घालवत असतात. म्हणून कुठेतरी म्हणतात की ईश्वरानं एक जास्तीची शक्ती, जास्तीची पॉवर आमच्या या सगळ्या महिला भगिनीमध्ये दिलेली असते आणि त्यामुळेच खंबीरपणे या सगळ्या काम करू शकतात. पुरुष तुमच्या इतकं नाही काम करू शकत, खरंच नाही करू शकत. तुम्ही समोर बसल्या म्हणून सांगत नाही, तुम्ही या ठिकाणी जास्त संख्या नाही म्हणून सांगत नाही, पण मी सुद्धा एका महिलेच्या पोटी जन्म घेतला. मला सुद्धा त्या महिलेचं दुःख माहिती आहे. मी सुद्धा कुणाचा तरी मुलगा आहे, मी सुद्धा कुणाचा तरी भाऊ आहे, मी सुद्धा कुणाचा तरी पती आहे, मी सुद्धा कुणाचा तरी बाप आहे. त्यामुळे हे दुःख मला माहिती आहे. ह्या दुःखातून आमची माय माऊली ज्यावेळेस पुढे जात असती, आपला संसार उभा करत असती आणि आपल्या संसाराच्या माध्यमातून आपले लेकरं बाळ घडवत असती आणि लेकरं बाळ घडत असतानाच वयानं मोठा असलेल्या नवऱ्याला सुद्धा अगदी लेकरासारखं सांभाळत असती, हे काही सोपं काम नाही. मग खऱ्या अर्थाने या देशाचा, या जगाचा इतिहास तपासला, या देशात आणि जगात जर क्रांती कोणी घडवली असेल तर ती आमच्या माय माऊलीनं त्या ठिकाणी घडवली असेल. तुम्ही त्या ठिकाणी क्रांती घडवली. ती ताकद तुमच्यामध्ये असते, ती ताकद तुम्हीच निर्माण करू शकता. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आपले मुलं मुली घडवण्यासाठी पुढच्या काळात आता आणखीन समोर येणं आहे, आणखीन ताकदीनं त्या ठिकाणी काम करणं आहे. बाप बी राबत असतो. बापाचं काम आहे की दिवसभर राबायचं. मग ते शेतात राबो, नोकरीसाठी राबो, त्या व्यवसायात राबो, त्याचं काम आहे राब दिवसभर राबायचं, पैसा कमवायचा, घरी आणून द्यायचा. परंतु त्याच्यानंतरच सगळी मेहनत ही तुम्हाला घ्यावी लागते. त्यामुळं बाप बापाचं काम करतो आणि पुढचं काम आई करत असते. आणि आज आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं म्हणूनच अशी लेकरं या ठिकाणी घडतात. मला आनंद वाटला की आपल्या भागात आपल्या 2 लेकीच्या सत्कारासाठी आपण इतक्या वेळ बसलात. घुगे साहेबांची आमची चर्चा झाली की अर्ध्या तासात मिरवणूक संपणार होती, इतका वेळ लागला. ते म्हणे भाऊ कसं करायचं? म्हटलं नाही, आपल्याला दोघांना थांबायचं. कारण प्रश्न एका लेकी म्हणजे लेकीचा आहे, एक इथं 2 लेकी आहे, पण तो प्रश्न एका लेकीचा आहे. बाकी काम आपण आयुष्यभर करत राहतो. अनेक कामं तुमच्या पाठीमागे, आमच्या पाठीमागे अनेक कामं असतात. परंतु आपल्या माणसानं आपल्या पाठीवर एक कौतुकाची थाप टाकली तर त्या लेकराला 10 हत्तीचं बळ पुढच्या आयुष्यात लढण्यासाठी मिळतं. सत्कार अनेक होतात, मोठमोठ्या ठिकाणी त्यांचे सत्कार होईल, सोहळे होईल, अनेक ठिकाणी त्यांना बक्षिसे दिले जातील. परंतु या सत्काराची किंमत जगात कुठेच ते आपण करू शकत नाही. घरच्या लोकांचा, घरच्या मातीत, आपल्या मातीत
आपल्या लोकांनी केलेला सत्कार हा जगात सर्वात श्रेष्ठ सत्कार असतो. म्हणून म्हटलं त्या सत्कारासाठी आज ते ज्या पद्धतीने सगळीकडे गावभर त्यांची मिरवणूक काढल्या जाते आणि फिरतायत, आपणही या ठिकाणी वेळ दिला पाहिजे. त्यात मला घुगे साहेब म्हणे, भाऊ वेळ का लागतो माहिती का? म्हटलं सांगा. म्हणे आमची प्रत्येक माय माऊली दारातून या मुलींचा रथ जात असताना त्या ठिकाणी ओवाळत असेल, कुंकू लावत असेल, त्यांचा फूल पुष्पगुच्छ देऊन हार टाकून सत्कार करत असेल. म्हटलं साहेब त्या ठिकाणी तुमचं बरोबर आहे, हे असंच होतंय म्हणून वेळ लागतोय. कारण त्या ठिकाणी प्रत्येक माय माऊली त्या मुलीमध्ये आपली मुलगी त्या ठिकाणी शोधत असेल की माझी लेक अशीच असती तर मी अशाच पद्धतीने तिचा सत्कार केला असता, अशाच पद्धतीने तिचं कौतुक केलं असतं. ही माझी बसलेली प्रत्येक माय माऊली तिथं त्या ठिकाणी विचार करत असेल, म्हणून तेवढा वेळ त्या ठिकाणी लागतोय. म्हणून जेव्हा जितका वेळ लागला तितका आनंद आम्हाला त्या ठिकाणी जास्त होत होता. हे पहिला कार्यक्रम आहे असा. परंतु या ठिकाणी पावलं ओढत नव्हती. कारण याच्या मागे तुमचा संघर्ष, तुमची जिद्द आणि यांचं प्रेम हे सगळं डोळ्यासमोर येत होतं. त्यामुळं भविष्यात आपल्या सगळ्या मुलामुलींनी असंच यश मिळवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं. आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्या गावातून येऊन गेले, इथेही थांबले होते वाटतं मुक्कामी. भविष्यात कधी आले होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करत त्या ठिकाणी लोकांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी त्या ठिकाणी मदत केली. आज आम्ही आमच्या परीने राज्यभर फिरत असतो, देशभर फिरत असतो. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं कुठं आपली जिव्हाळ्याची आपुलकीची माणसं भेटली त्यांना मदत करत असतो. मी तर अनेकांना सांगत असतो. आत्ताच मी आमच्या दोन्ही भगिनींना सांगितलं की ताई नोकरी करत असताना भ्यायचं नाही, घाबरायचं नाही. आपण चांगलं काम करतोय, चांगलं काम करायचं, कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. जिथं कुठं अडचण येईल तिथं आम्ही बसलोय, एक फोन करा बघून घेऊ. आपण चांगलं काम करत असताना कुणाला घाबरायची गरज नाही. आपण जनसेवा करत असताना, समाजसेवा करत असताना, शासकीय नियमानुसार काम करत असताना कुणी दादागिरीची भाषा त्या ठिकाणी आपल्याला दबंगिरीची भाषा करत असेल तर आपण घाबरून नोकरी करायची, ताट मानेनं नोकरी करायची. शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे, महात्मा फुलेंचं हे राज्य आहे, माता रमाई माता भीमाई माता जिजाऊचं हे राज्य आहे. त्यामुळे या थोर महापुरुषांनी जो आदर्श घालून दिला त्या आदर्शाप्रमाणे आपण ताट मानेनं त्या ठिकाणी काम करायचं. म्हणून दबून आयुष्यात कधी नोकरी करायची. आणि जिथं कुठं वेळ आली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी. नाही तर आज अनेक आपण लोक बघतो जे पहिली शिकत नाही, रोज देसाड पेतात, ते आपल्या अधिकाऱ्यांना नाव ठेवतात. त्यांचं कोणाचं मनावर घ्यायचं नाही. आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं, नोकरीत पुढे जायचं. आणि अजून सुद्धा UPSC मध्ये आपण जरी सिलेक्ट झाला, MPSC मध्ये सिलेक्ट झाला तरी त्यामध्ये नोकरीला असताना आपण आणखीन परीक्षा देऊन याही पुढचं यश त्या ठिकाणी संपादन केलं पाहिजे. आपल्याला अजून उंच पदावर जायचं आहे. मोठी मोठी स्वप्न आपण उराशी बाळगली, ती स्वप्न अजून पूर्ण करायची आहे. आणि एक गोष्ट आपण आयुष्यात लक्षात ठेवली पाहिजे, खास करून आता विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, जोपर्यंत आपण आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. त्याचं सोपं उदाहरण सांगतो. जर आपल्याला आलेगाव मधून कुठं जायचं हे माहीत नसलं आणि आपल्याकडे आम्ही सगळी वाहनं उपलब्ध करून दिली, मोटरसायकल दिली, सायकल दिली, गाडी दिली, 4 व्हीलर दिली, 2 व्हीलर, सगळ्या गाड्या दिल्या, आणि आपल्याला कुठं जायचं माहीतच नाही, आपण प्रवास करू शकता का? नाही करू शकत. आपल्याकडे सगळी वाहनं उपलब्ध आहेत, पण आपल्याला कुठं जायचं हेच ठरलं नाही तर आपण आयुष्याचा प्रवास कधीच पुढं करू शकत नाही. पण आपल्याला माहिती आहे की आलेगावहून मला पातूरला जायचं, तुम्ही ठरवलं आणि तुमच्याकडे कुठलंच वाहन नसू द्या, कुठलंच वाहन नसू द्या, कुठली सुविधा नसू द्या, आपण जर उराशी आणि मनाची जिद्द बाळगली की मला आज पातूरला जायचं, तर आपण नाहीच काय भेटलं तर पैदल तरी पातूर काढू शकतो. त्यामुळे आयुष्यात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपण ध्येय ठरवलं पाहिजे. आपल्याला कुठं जायचं याची खुणगाट मनाशी बांधली पाहिजे.
आणि ते ध्येय ठरवून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. तेव्हा आपण